इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. मी मुळीच काही ऐकून नाही घेणार. मला फक्त ती प्रॉपर्टी परत पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत. सूर्याने माझ्यासोबत विश्वासघात केला, मी त्याला माफ केलं. सूर्याने माझ्या मुलाला मारायचा प्रयत्न केला, मी त्याला माफ केलं. सूर्याने मला घरातून बाहेर काढलं, मी त्याला माफ केलं. पण आता त्याने माझं मंदिरच विकून टाकलं. यासाठी त्याला माफी नाही मिळणार. अगं बाई, हिची काही गरज नाहीये. ऍक्च्युली आज फक्त पैसे देण्यासाठी बोलावलंय, बस. दुसऱ्यांच्या काळजीत मग्न होऊन जातात, त्याच माणसांना देवदूत म्हणतात. आणि जज साहेब त्यांच्यापैकीच एक आहेत. हे बघा, मी तुमच्याशी अजिबात अग्री नाहीये. मी तुम्हाला एका आठवड्याचं अल्टिमेटम दिलं होतं, तुम्ही माझं काही ऐकलंच नाही. मग माझ्याच्याने जे शक्य होतं ते मी करून टाकलं. अरे माफी मागायचा काही प्रश्नच नाहीये, समजलं ना? हे बघा, तुमच्या नुकसानाला जबाबदार तुम्ही स्वतःच आहात, समजलं ना? मग तुम्ही फोन ठेवा आता, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. वेलकम मिस्टर सूर्या, वेलकम. अहो, मी मगाचपासून तुमचीच तर वाट पाहत होतो. अच्छा. अगदी पंक्च्युअल आहात तुम्ही. अर्थात 15 वर्ष मी अमेरिकेतल्या एका लॉ फॉर्म मध्ये काम केलंय. मला माहिती आहे की पंक्च्युअलिटी काय असते. कामाचं बोलूया का आपण? बोला मिस्टर सूर्या, काय सेवा करू तुमची? मला तुमच्या कोणत्याही सेवेची गरज नाही. मी इथे कामाचं बोलण्यासाठी आलेलो आहे. अहो, असं कसं काय होऊ शकतं? आम्ही तर न बोलवता आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात काही कमतरता ठेवत नाही. अहो, तुम्हाला तर आम्ही बोलवलंय ना. बोला ना, तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. नाही, मूड नाहीये. रोहन, सूर्या साहेबांसाठी कॉफी आणि माझ्यासाठी वॉटर. माझ्यासाठी कॉफी आणि स्वतःसाठी पाणी. असं का बरं? पाणी मीन्स वॉटर. सूर्या साहेब नाही समजणार तुम्हाला. आमच्या धंद्याचा कोडवर्ड आहे. बघायला गेलं तर प्रॉपर्टीच्या धंद्यात बरेचसे कोडवर्ड्स यूज होतात. या सगळ्या कोडवर्डचा एक एन्सायक्लोपीडिया बनवू शकतो. जाऊ दे ना, तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे काय घेणं देणं. तुमचं पेपर्स तयार आहे, तुम्ही यांच्यावर सह्या करा. सह्या करतो मी, पण पेमेंट तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही? नाही, माझा तुमच्यावर भरोसा नाहीये, पण माझा स्वतःवर भरोसा आहे. कारण माझ्याशी गद्दारी करून कोणी वाचू शकत नाही. हे काय करताय तुम्ही? ही अशी फाईल हिसकावून घेण्याचा अर्थ? विचार करा. विचार म्हणजे तुम्ही मला पैसे नाही देणार? हो, मी दगा देतोय तुम्हाला. ऍक्च्युली दगाबाज माणसाला दगा देणं पाप नाही. अहो, कोण म्हणताय की पेमेंट नाही देणार? पण या डीलचे दुसरे पार्टनर जज आदित्य प्रताप सिंग यांना बोलावणार. मग त्यानंतर तुम्ही घेऊन जा, किंवा मग जज साहेबांना आम्ही पुरे पैसे देऊन टाकू. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता.
मोठा दगा दिलायस तू मला. मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. मिस्टर सूर्या इथून गेलेत. खूप स्ट्रेसमध्ये आहेत. जरा त्यांचा चांगला पाहुणचार करा. हां. सूर्याला इतका उशीर का झाला? तिथे काही गडबड तर नाही झाली ना? तो म्हणत होता की पैसे घेऊन लगेच परत येईन म्हणून. त्याचा फोन पण नॉट रिचेबल आहे. अरे देवा. काय माहित तो ठीक आहे की नाही माहित नाही. म्हणजे कोणती गडबड तर नाही होणार ना? मला खूप भीती वाटते. अरे देवा, हे देवा रक्षण कर. खूप त्रास होतोय मला जेव्हा मी तुमच्या बाबतीत विचार करते. मी काहीही करू नाही शकले तुमच्यासाठी. सॉरी पप्पा, रिअली सॉरी. जो माणूस कधीच नाही हरला तो आपल्या नात्यांच्या समोर हरला. ज्याला कधी परिस्थिती हरवू नाही शकली, झुकवू नाही शकली, तो आपल्याच माणसांमुळे मोडून पडला, साप कोलमडून पडला. पण पप्पा, तुमच्या या मुलीला तुमचा गर्व वाटतो, खूप गर्व वाटतो. बस माझं म्हणणं एवढं ऐकून घ्या. माझ्यासोबत शहरात आला असता मी तुमची देखभाल केली असती, काळजी घेतली असती मी तुमची. काय माहित तुम्ही कोणत्या अवस्थेत असाल. एकदा फोन करून विचारते. अगं रितिका, कशी आहेस तू? ठीक आहे पप्पा, तुम्ही कसे आहात? मी अगदी ठीक आहे, फर्स्ट क्लास आहे. गावच्या पॉल्युशन फ्री हवेमध्ये मस्त जगतोय. अगं शुद्ध हवा आहे, ताज दूध आहे, ताज्या भाज्या आहेत. खूपच छान वाटतंय. तुम्ही खोटं बोलायला कधीपासून शिकलात पप्पा? जो माणूस नात्यांपेक्षा मोठा दुसरं काही नाही मानत, तो ज्या माणसाने आपल्या पूर्ण जीवनामध्ये नात्यांपेक्षा जास्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला महत्त्व नाही दिलं, तो माणूस नात्यांच्या शिवाय खुश कसा असू शकतो पप्पा? तुम्हीच मला सांगा पप्पा, तुम्ही खुश नाही आहात ना? हे बघ, माझी जी आपली माणसं आहेत ना, ती कायम माझ्यासोबत माझ्या मनात राहत असतात. आणि या ठिकाणी गावात शिवरामजींचं जे कुटुंब आहे ना, ते सुद्धा माझंच तर आहे. बिलकुल आपलेपणाची जाणीव होते यांच्यासोबत. खूप प्रेम देतात मला, खूप प्रेम करतात. मला तर असं वाटतं की ह्या गावामध्येही माझी एक फॅमिली आहे, माझे कुटुंब आहे. पण पप्पा, मला तुमच्या सोबत राहायचंय. अच्छा ठीक आहे, तुम्हाला माझ्या सासरी नाही राहायचंय ना? मुळीच हरकत नाही. मी सरकारी ज्या क्वार्टर्स असतात ना, त्या अलॉट करायला सांगते. रितिका, हे तू असं काय बोलतेस आज?
बेटा तुझ्या बापाकडे अजून इतकी दौलत आहे, इतका पैसा आहे की मी एक काय 10 घरं घेऊ शकतो. पण नाही, मला आता तरी इथेच राहायचं बेटा. आणि हे बघ, माझ्यासोबत येऊन राहायचा विचारही कधी करू नकोस. मला कधी नाही वाटणार की तू तुझं सासर सोडून माझ्यासोबत येऊन राहावंस. सासरच्या मर्यादांचं उल्लंघन मुळीच करू नकोस बेटा, मुळीच नाही. पण पप्पा तुम्ही गावामध्ये. गावात करण्यासारखं बरंच काही आहे, बरंच काही. आपण शहरात राहतो ना, आपल्याला याची जाणीवच नाही होत की गावात राहायचा अर्थ काय असतो. अगं गावात किती काही केलं जाऊ शकतं. या ठिकाणी कितीतरी गोष्टी करता येऊ शकतात लोकांसाठी, समाजासाठी. या ठिकाणी अजूनही अंधविश्वास आहे. लोक जुन्या परंपरा मानतात ज्या चुकीच्या आहेत. बेटा माझी इच्छा आहे की मी माझ्या पद्धतीनं या गोष्टी सुधाराव्यात, दुसरं काही नाही. पण एक गोष्ट मला तुला नक्कीच सांगायची रितिका, की ह्या बाबतीत सूर्याला धडा शिकवण्यासाठी तुझे पाऊल उचललायस ना, ते ठीक नाहीये. ते पाऊल तू मागे घ्यायला हवंस बेटा. मी का पाऊल मागे घेऊ? हे काय बोलताय तुम्ही पप्पा? रितिका मला माझ्या ध्येयाच्या दिशेने जाऊ दे बेटा. आणि तूही मूव्ह फॉरवर्ड, आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जा. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तू नॅशनल अवॉर्डसाठी नॉमिनेट झालीस. अगं माझं तर स्वप्न हे होतं की तुला नॅशनल काय इंटरनॅशनल अवॉर्ड मिळायला पाहिजे. पप्पा तुमच्या शुभेच्छा, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, काय माझ्यासोबत आहे. मला माहिती आहे हे, पण आता तुम्ही विषय बदलताय. तुम्ही असं का म्हणून करताय पप्पा? रितिका प्लीज, वन थिंग इज फायनल. हे मला अजिबात मान्य नाही की तू सासर सोडून माझ्यासोबत राहावंस. मी तुझ्यासोबत नाही राहणार. ओके ठीक आहे, आज मी या गोष्टीवर वाद नाही घालत आहे. पण मी तुम्हाला पुन्हा फोन नक्की करीन. तुम्ही विचार करा या गोष्टीचा. आणखी एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शहरात जसं माझं न्यायालय होतं ना, कोर्टरूम, बेंचेस, ऑर्डर, हां, इथे गावात असं काहीच नाहीये. या गावामध्ये एक वडाचं झाड आहे, त्याच्या खाली आज पंचायत बसणार आहे. आणि या लोकांनी मला आज त्या मीटिंगसाठी बोलावलंय. मी ठेवतो आता. ओके ठीक आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. गॉड, सूर्याचा फोन बंद येतोय. कधी असं नाही करत तो. आता येऊ दे त्याला, येऊ दे घरी, मी त्याला दाखवतेच. बहुतेक तोच आला असेल. सूर्या, हे काय झालं? सूर्या, 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 हे कोणी केलं? हे काय झालं तुला सूर्या? स्नेहा, आपली खूप मोठी फसवणूक. फसवलंय? फसवलंय? कोणी फसवलंय? मला त्या बिल्डरने फसवलंय. हा, बिल्डरने फसवलंय? म्हणजे 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 आपले पैसे? जेव्हा मी बिल्डरकडे पैसे मागायला गेलो तेव्हा त्याने ॲग्रीमेंट तर करून घेतलं, पण पैसे नाही दिले. त्याचं म्हणणं आहे की त्याला आपल्या घराची हिस्ट्री ठाऊक आहे आणि तो पैसे तेव्हाच देईल जेव्हा मी भावना घेऊन येईन आणि त्यांचे सिग्नेचर्स त्या ठिकाणी असतील. ओह गॉड. आणि मी जेव्हा त्याच्याशी वाद घातला तेव्हा त्याने त्याचे गुंड माझ्या मागे पाठवले आणि त्या गुंडांनी माझी ही हालत केली. तू पोलिसात रिपोर्ट लिहून आलायस? नाही स्नेहा, नाही. पोलिसात जर तक्रार केली ना तर आपण स्वतःच यात अडकू. मी त्या बिल्डरला सोडणार नाही. तो मला म्हणजे बलदेवला लायकी दाखवून द्यायची धमकी देऊन गेलाय. पण मला माहितीये की त्याचं स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार.
त्याच्यावर अजिबात दया दाखवायला नकोय. नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी बघतोच की तो किती दिवस स्वतःची चामडी वाचवतो. सूर्या, मी तुला बर्बाद करेन अशी धमकी दिली होती आणि मी तुला बर्बाद करून दाखवेनच. तेव्हा कुठे माझा बदला पूर्ण होईल. सूर्या, मी त्या बिल्डरच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन मिळवली आहे. हां, तो खूपच सणकी आहे. तो सणकीच नाहीये स्नेहा, तो खूप मोठ्या मोठ्या गुंडांच्या कॉन्टॅक्टमध्येही आहे. शहरातले मोठे मोठे गुंड त्याला ओळख. मीही माहिती काढली आहे की त्याची पोहोच अगदी वरपर्यंत आहे. हो सूर्या, मला पण असंच सांगितलंय कोणीतरी. आपण त्याचं काही नाही बिघडवू शकत. उलट तोच आपल्याला अडकवू शकतो. आपण खूप वाईट पद्धतीने अडकलोय. हो, तू बरोबर बोलतेस. त्यावेळीही त्याने मला धमकी दिली होती की तो मला बर्बाद करून टाकेल, पण मी त्यावेळी त्याची धमकी सिरियसली घेतली नाही. पण आता मला वाटतंय की तो हे सगळं करू शकतो. कायद्याने हे घर आता त्याच्याकडे गेलेलं आहे. मग आता आपल्याकडे हातावर हात ठेवून बसण्याशिवाय मुळीच काही राहिलं नाहीये. अजिबात राहिलं नाही. असं हातावर हात घेऊन बसण्याने काही हाती लागणार नाही सूर्या. विचार करून बघ ना, कोणता तरी मार्ग असेल. तो रस्ता शोधून काढ. मला असं वाटतं की या घराला कुलूप लावावं आणि आपण कुठेतरी निघून जावं. हे काय बोलतोयस तू सूर्या? अशा परिस्थितीत आपण कुठे जाणार? आणि तुला माहितीये की माझी तब्येत पण ठीक नाहीये. हे बघ स्नेहा, जेव्हा नशीब साथ नाही देत ना, तेव्हा कोणीही साथ नाही देत. आपली सावली देखील साथ सोडून देते. तरी सुद्धा या जाळ्यातून निघण्यासाठी आपल्याला हातपाय हलवावेच लागतील सूर्या. आपण एक काम करूया, जितकी काही कॅश आणि गोल्ड आपल्याकडे आहे आपण ते घेऊन निघून जाऊया. आपण एक काम करूया, जितकी काही कॅश आणि गोल्ड आपल्याकडे आहे ना, आपण ते घेऊन निघून जाऊया. बस या क्षणी सगळ्यात उचित रस्ता हाच आहे आपल्याकडे. हो, तू बरोबर बोलतोयस. हे बघ, आता तू पटकन कॅश आणि गोल्ड एकत्र गोळा कर. मी पण तुझ्यासोबत येतो. सूर्याने ज्या काही चुका केल्या आहेत आज, त्याचीच शिक्षा त्याला मिळते. ठाऊक आहे, आज पहिल्यांदाच असं झालंय की सूर्याला जखम झाली आहे आणि मला वेदना नाही होत आहे. त्याच्या बाबतीत जे काही होत आहे ते तर होणारच होतं, पण कुठे ना कुठे चूक माझी सुद्धा आहे. तुमची चूक? यात तुमची काय चूक आहे जज साहेब? माझ्याकडून चूक झाली आहे खरंच वहिनी. मी कायम माझ्या भावावर विश्वास ठेवला. जे काही त्याला करायचं होतं त्याला करू दिलं मी. कधी त्याला नाही अडवलं. लोक मला सांगत होते की सूर्यावरती लक्ष ठेवा ठेवा, पण मी त्याला कायमच मोकळं सोडलं होतं. सूर्याला कायमच आपली मनमानी करू दिली मी, आणि असाचाच परिणाम आहे की माझं मंदिरासारखं घर आज विकलं गेलं. पण माझं ते घर विकलं गेलंय, पण अजून तुटलं नाहीये. माझ्या त्या घराच्या जागी कोणताही शॉपिंग मॉल, कोणताही थिएटर, कोणताही सिनेमा नाही बनणार. कोणताही बिल्डर माझं ते घर तोडू नाही शकणार. मी माझं घर वाचवेन, जरूर वाचवेन. वहिनी, मला शहरात जावं लागेल. ठीक आहे, मग आम्ही पण तुमच्या सोबत येतो. ठीक आहे. आता नाही म्हणू नका. नाही तुम्ही. करत. चला तुम्ही तयारी करा. चला चला चला. या. सूर्य, का केलंस तू असं? इतकी मोठी शिक्षा तू स्वतःला दिलीस, मला दिलीस, पूर्ण कुटुंबाला दिलीस. का सूर्य? स्नेहा, आले आले. पटकन ये, उशीर होतोय.
नशिबात हे दिवस बघायचे बाकी होते. आपलं सामान घेऊन आपणच चोरासारखं निघून चाललोय. आता नशिबाला दोष देणं बंद कर. सगळ्यात आधी हा विचार कर की ही कॅश आणि गोल्ड घेऊन या पब्लिक आणि शहरापासून लपून कसं पळून जायचं. चल चल. आता तर कोणाची चाहूल लागली तरी घाबरायला होतंय. कोण असू शकतं रे? माहित नाही. त्या बिल्डरची माणसं तर नसतील. तू इथेच थांब, मी बघून येतो. आपण कोण आहात? अँटी करप्शन. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन